हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. या आपल्याला टॉट अंतर्गत टॉटचे सेकंड पार्ट बघायचा आहे सिनॉप्सिस संदर्भामध्ये. ओके, सिनॉप्सिसचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण लॉंग क्वेश्चन्स जे आहेत त्याचे सिनॉप्सिस म्हणजे त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे याच्या संदर्भामधले आपण काय करतो, सिनॉप्सिस म्हणजे पॉईंट्स नमूद करतोय. ओके, आता पहिलं इथं क्वेश्चन आहे. आतापर्यंत आपण 4 क्वेश्चन बघितले. आता 5वा क्वेश्चन जो आहे म्हणजे या व्हिडिओमधला पहिला क्वेश्चन असा आहे की डिफाईन डेफिमेशन, स्टेट अ न्यूमरस डिफेन्सेस अंडर डेफिमेशन, डिफाईन डेफिमेशन, डिस्टिंग्विश बिटवीन लिबल अँड स्लँडर. ओके, काय म्हटलेलं आहे की डेफिमेशन काय आहे असं तुम्हाला लिहायला सांगितलं आणि डेफिमेशन्स मध्ये जे काही प्रकार आहेत जसं की लिबल अँड स्लँडर तर त्याचे वर्णन करा असं तुम्हाला सांगितलं. तर तुमची जी उत्तराची पॉईंट असतील ते अशा प्रकारचे असतील. सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, सिनॉप्सिस लिहायचे आहेत. ओके, सिनॉप्सिस लिहिणार तुम्ही. सिनॉप्सिसमधला पहिला जो पॉईंट असेल तुमचा असेल इंट्रोडक्शन असेल. इंट्रोडक्शनमध्ये डेफिमेशन म्हणजे काय तुम्ही हे लिहायचं, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, मानहानी. ओके, मानहानी. त्यांना दुसऱ्या शब्दामध्ये आपण त्याला काय म्हणतो, एका प्रकारची इन्सल्ट आहे का ना, इन्सल्ट करणे, इन्सल्ट करणे. ओके, तर अशी इन्सल्ट म्हणजे एक्झॅक्ट काय आहे हे तुम्ही इथे इंट्रोडक्शनमध्ये लिहा. देन डेफिमेशनची तुम्ही व्याख्या लिहा. डेफिमेशनची काय लिहिणार, व्याख्या लिहिणार आणि त्याच्यानंतर डेफिमेशनचे प्रकार लिहिणार. ओके, त्याच्यानंतर काय लिहिणार, डेफिमेशनचे प्रकार लिहिणार. मग डेफिमेशनचे कोणते प्रकार आहेत, एक आहे लिबल आणि दुसरा आहे स्लँडर. ओके, लिबल काय असते, लिबल म्हणजे लॉंग टर्ममध्ये चालणारी मानहानी. ओके, मग हे कसं जाईल, समजा एखाद्यानं तुमच्या संदर्भामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये न्यूजपेपरमध्ये काहीतरी पब्लिश केलं जे की चुकीचं होतं, त्याच्यामुळे त्या संबंधित व्यक्तीचा मानहानी किंवा त्याची रिस्पेक्ट समाजामध्ये कमी होणार होती, असं चुकीचं विधान होतं. आता हे एकदा पब्लिश झाल्यानंतर कसं आहे, ते लॉंग टर्म असते आहे का नाही, म्हणजे 100 वर्षानंतर सुद्धा तुम्ही त्या दिवशीचा पेपर काढला किंवा 1000 दिवसानंतर सुद्धा तुम्ही त्या दिवशीचा पेपर काढला तर तुमच्या लक्षात येईल की त्या न्यूजपेपरमध्ये संबंधित व्यक्तीचं मानहानी करण्यात आलेले होते. म्हणजे हे लॉंग टर्ममध्ये असणारी जी काही मानहानी असेल ती असेल लिबल. आणि शॉर्ट टाईममध्ये म्हणजे नुसतं बोलून दाखवलं, म्हणजे एखाद्याला 4 चौघामध्ये बोलून दाखवलं. आता हे कसं शॉर्ट टर्मची आहे. ओके, तात्पुरती काय आहे ते डेफिमेशन्स आहेत. ओके नाही, तर याचे असे तुम्ही प्रकार लिहू शकता. देन इसेन्शियल ऑफ डेफिमेशन, डेफिमेशनचे काही इसेन्शियल फार महत्त्वाचे आहेत, ज्याच्याशिवाय डेफिमेशन होत नाही. तर पहिला आहे की द स्टेटमेंट मस्ट बी पब्लिश, म्हणजे संबंधित व्यक्तीच्या विरोधामध्ये ज्याचं तुम्ही मानहानी केली आहे किंवा ज्यांना कोणी मानहानी केलेली आहे तर त्यांना संबंधित व्यक्ती म्हणजे ज्या कोणी व्यक्तीच्या विरोधामध्ये बोलला त्याचं स्टेटमेंट त्याला दिलं पाहिजे तशा प्रकारचं. ओके, आणि जो कोणता स्टेटमेंट तो देणार आहे तो डेफिमेटरी म्हणजे कसं मानहानीच्या संदर्भामध्ये असेल, म्हणजे समोरच्या व्यक्तीची इन्सल्ट करणारा असेल आहे का नाही, त्याचं रिस्पेक्ट कमी करणारा असेल. ओके, आणि देन तिसरा पॉईंट आहे द स्टेटमेंट मस्ट बी रेफर टू द प्लेंटिफ, म्हणजे ज्या व्यक्ती प्लेंटिफ आहे, जो व्यक्ती प्लेंटिफ आहे त्याच्या संदर्भामध्ये ते स्टेटमेंट त्यांनी दिले पाहिजे. ओके, अशा स्वरूपाचं तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला इथं बघा डेफिमेशन्सचे काही ना हे सुद्धा असतात, त्याला काय म्हणतात आपण एक्सेप्शन्स. ओके, एक्सेप्शन म्हणजे काही डिफेन्स असतात. तुम्हाला डिफेन्ससुद्धा विचारलं तर तुम्हाला डिफेन्ससुद्धा लिहिता आलं पाहिजे. मग डिफेन्सची कोणकोणती पॉईंट आहे ते आपण इथं बघूया. ओके, बघा हे इथं बघा डिफेन्सेस इन डेफिमेशन, डेफिमेशन्समध्ये असणारी डिफेन्सेस कोणकोणते डिफेन्स आहेत. एक आहे जस्टिफिकेशन ऑर ट्रूथ. ओके, एक आहे जस्टिफिकेशन ऑफ ट्रूथ, म्हणजे हा पॉईंट तुम्हाला तिथं लिहायचा. याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार की बाबा एखादं गोष्ट सत्यावर आधारित आहे आणि तुम्ही त्या पद्धतीचा स्टेटमेंट दिला तर ते काय असणार नाही, ते समोरच्या व्यक्तीची मानहानी असणार नाही. ओके, देन काय असेल फेअर कमेंटमेंट. फेअर कमेंटमेंटमध्ये एखादी तुम्ही चांगली कमेंटमेंट केली ते समाज हितासाठी म्हणजे पब्लिक इंटरेस्टमध्ये असेल तर ते सुद्धा काय होणार नाही, डेफिमेटरी असणार नाही. आणि प्रिव्हिलेज म्हणजे काय असते, काही लोकांना म्हणजे जसं की संसद असेल, संसदीय सदस्य जे असतात ना, MP ज्याला आपण खासदार म्हणतो किंवा MLA असतात ज्यांना आपण आमदार म्हणतो, यांना काही स्टेटमेंट म्हणजे ते विशिष्ट म्हणजे पार्लमेंटमध्ये बोलत असेल किंवा पार्लमेंटच्या बाहेर म्हणजे पार्लमेंटच्या आवाराभोवती बोलत असेल तर ते
डिफेन्सेसमध्ये येत असते, ते त्याच्यावर कारवाई करता येत नाही. म्हणजे हे अशा स्वरूपाचे त्याच्यामध्ये काय असेल, डिफेन्सेस असेल. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. प्रश्न आहे क्वेश्चन 6, स्ट्रिक्ट लायबिलिटी. तुम्हाला परीक्षेमध्ये स्ट्रिक्ट लायबिलिटीवर प्रश्न विचारला जाईल. ओके, स्ट्रिक्ट लायबिलिटीवर प्रश्न नाही विचारला गेला, याच्यावर नाही प्रश्न विचारला, तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की रिलायन्स वेस्ट फ्लेचरची केस काय आहे. म्हणजे जरी तुम्हाला रिलायन्स वेस्ट फ्लेचरची केस विचारली तरी त्याचं उत्तर काय असेल, स्ट्रिक्ट लायबिलिटी असेल. आणि हा जर शब्द नसेल किंवा हा असेल किंवा हा नसेल किंवा हा असेल तरी दोघांचं उत्तर काय असेल, सेमच असेल. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा जर प्रश्न विचारला तर तुमचं पहिल्यात असेल सिनॉप्सिस, त्याच्यामध्ये असेल इंट्रोडक्शनच्या नंतर तुम्हाला रिलायन्स वेस्ट फ्लेचरची केस तुम्हाला लिहायची आहे. रिलायन्स वेस्ट फ्लेचरची केसमध्ये तुम्हाला सायटेशन नमूद करायची आहे की त्याच्यामध्ये काय घडलं होतं हे तुम्हाला इथे नमूद करायचं. आणि त्याच्यानंतर इसेन्शियल ऑफ स्ट्रिक्ट लायबिलिटी, म्हणजे ही जी काही स्ट्रिक्ट लायबिलिटी आहे ना, हे रिलायन्स वेस्ट फ्लेचरच्या केसपासून उदयास आलेली आहे. म्हणून ही रिलायन्स वेस्ट फ्लेचरची जी काही केस आहे ती केस तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. मग याच्यामधले पॉईंट्स काय असतील इसेन्शियलमध्ये, तर पहिला आहे की डेंजरस सबस्टन्स, दुसरा आहे इस्केप आणि तिसरा आहे नॉन नॅचरल यूज ऑफ लँड. ओके, हे काय असते बघा, सिंपल सांगतो तुम्हाला. या केसमध्ये काय घडलं की एक व्यक्ती असतो आणि तो त्याच्या जागेमध्ये एक फार मोठा वॉटर रिझर्वर, म्हणजे खूप मोठा पाण्याचा हौद तयार करतो, खूप मोठा, म्हणजे ज्याची काय असते तेवढी आवश्यकता नसते. मात्र तो हौद काय होतो, त्याला एक कोल माईनचं एक शॉफ असतं. शॉफ म्हणजे काय म्हणता येईल की आपण एक बीळ असतं ना, उंदराचं बीळ असेल, घुशीचं बीळ असतं, आहे का नाही. तर त्या बिळामधून ते पाणी काय होते, पाझरते आणि मग मोठ्या प्रमाणात तो पाणी निघून समोरच्या म्हणजे प्लेंटिफच्या कोल माईन जी असते, म्हणजे दगडी कोळशाची खदान, त्या खदानीमध्ये ते पाणी जाते आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. अशा स्वरूपाची ती केस आहे. तर ही केस तुम्ही एकदा यूट्यूबवर सर्च करून बघा. आपण मराठीमध्ये सुद्धा आय थिंक एक्सप्लेन केलेली असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर, ते पाहून घ्या. ओके, हे 3 पॉईंट्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. हे इसेन्शियल ऑफ काय आहे, स्ट्रिक्ट लायबिलिटीचे इसेन्शियल्स आहेत. ओके, मग याला काही अपवादसुद्धा आहे. अपवाद काय आहे की प्लेंटिफ्स फॉल्ट. जर प्लेंटिफ स्वतः ह्याची चूक असेल तर त्याला याच्यामध्ये अपवाद आपण धरू शकतो. देन आहे ॲक्ट ऑफ गॉड. जर देवाची इच्छा असेल किंवा देवाकडून कृती झाली असेल, समजा तुम्ही खूप मोठा पाण्याचा हौद तयार केला, ओके ठीक आहे, मात्र भूकंप आला आणि भूकंपामुळे हा पाण्याचा हौद फुटला आणि समोरच्या व्यक्तींना इजा झाली, तर तुम्ही कंपेन्सेशन मागू शकता का? नाही. का मागू शकणार नाही? तर ॲक्ट ऑफ गॉड आहे, का देवाने ती कृती केलेली आहे. आणि ॲक्ट ऑफ थर्ड पार्टी म्हणजे एखाद्या तृतीय व्यक्तीनं असं काहीतरी आलं आणि तुमचा त्यानं हौद फोडून टाकला आणि तुम्हाला माहीत पण नाही, तर तुम्ही त्याच्याशी रिस्पॉन्सिबल असणार नाही. आणि याच्यानंतर काही केस लॉ भारतामध्ये सुद्धा घडलेले आहेत, ते सुद्धा केस लॉ तुम्हाला काय करायचे आहे ह्याच्यामध्ये नमूद करायचे आहेत. आता हे आपले जे काही PDF आहेत किंवा आमचे जे काही लेक्चर असतात ना, हे या नंबरवर तुम्हाला भेटू शकतात. तुम्ही इथून आमच्याकडून ते परचेस करू शकता. ओके, आता पुढचा क्वेश्चन आपण बघूया. आता तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये काही प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये पहिला जो आहे तुम्हाला इंजुरियस अँड डॅमनोची ही केस विचारली जाऊ शकते किंवा इंजुरियस अँड डॅमनो काय असते हे तुम्हाला विचारलं जाईल. तर काय करायचं आहे की शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे. फार IMP असते हा, आणि हे तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की हे इसेन्शियल ऑफ टॉर्ट जे आहे, म्हणजे टॉर्टचं इसेन्शियल काय याच्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळते. तर तुम्ही याची केस आहे, कोणती केस आहे, HB वर्सेस व्हाईट, आहे का नाही. 5 मार्कासाठी विचारलं जातं बघा शॉर्ट क्वेश्चनसाठी, HB वर्सेस व्हाईट. तर हे तुम्ही तिथं लिहायचं. ओके, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. ओके, देन तुम्हाला डॅमनम साइन इंजुरिया याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे सुद्धा इसेन्शियल ऑफ टॉर्टचं महत्त्वाचं घटक आहे. याच्यामधली केस लॉ कोणती आहे, ग्लोकोस्टर ग्रामर स्कूलची जी केस आहे याच्यामधली फेमस केस लॉ आहे. ओके, हे तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा. पुढचं जे आहे ते आहे ॲक्ट ऑफ गॉड. यालाच एक शब्द असतो विस मेजर. ओके, इथं बघा 2 शब्द आहेत. जर तुम्हाला विस मेजर विचारला तरी ॲक्ट ऑफ गॉडच आहेत, किंवा ॲक्ट ऑफ गॉड विचारला तरी तो काय विस ऑफ मेजर आहे. म्हणजे या दोन्ही शब्द काय सिमिलर आहेत, एकासारखेच आहेत. ओके, तर याच्यामध्ये काय, एखादी कृती जर देवाकडून झालेली असेल तर त्याच्यावर तुम्ही दावा करू शकत नाही. जसं तुम्ही तो चित्रपट बघितला असाल, कोणता OMG होता ना, OMG, ओ माय गॉड, अक्षय कुमारचा. तर त्याच्यामध्ये जे काही दावा देवावर केला जातं तर तसं देवावर दावा करता येत नाही, है का नाही. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल.
पुढचे पण पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. रेप इप्सा लोकेटरसुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे सुद्धा तुम्ही एक्झामसाठी बघून जा. आता रेप इप्सा लोकेटर काय असते हे मी ऑलरेडी मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ते एकदा तुम्ही पाहून घ्या. पुढचं आहे डॉक्ट्रिन ऑफ ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी. बघा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रिक्ट लिॲबिलिटी याच्या विरोधामध्ये असणारी एक डॉक्ट्रिन आहे, त्याचं नाव आहे ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी. स्ट्रिक्ट लिॲबिलिटी जी आहे ही इंग्लंडमध्ये उदयास आली आणि ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी जी आहे ते भारतामध्ये उदयास आलेली आहे. ओके, पुढचा एक आहे इनंडो. इनंडो काय असते? इनंडो मीन्स वर्ड्स विच आर नॉट डेफिमेटरी इन द ऑर्डिनरी सेन्स मे नेव्हरलेस कन्वे अ डेफिमेटरी मिनिंग ओव्हिंग द पर्टिक्युलर सर्कमस्टान्सेस इन विच दे आर यूज. ओके, याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सिम्पल सांगतो की ज्यावेळेस तुम्ही एखादा, आता हे कशाची, डेफिमेशनची संदर्भामध्ये असलेला पॉईंट आहे. ओके, डेफिमेशन आता मी सांगितलं ना, डेफिमेशनचं लॉंग उत्तर कसं लिहायचं, त्याच्याशी असलेला हा एक पॉईंट आहे. याच्यामध्ये काय असते की तुम्ही एक स्टेटमेंट देतात. जसं की मी एक स्टेटमेंट देतो की त्या स्त्रीला, ओके, त्या स्त्रीला 2 मुले आहेत. किती मुले आहेत? 2. आता हे डेफिमेटर आहे का, डेफिमेशन आहे का याच्यामध्ये? तर नाही. का नाही? ओके, त्या स्त्रीला 2 मुले असेल कदाचित, त्याच्यामध्ये काही डेफिमेशन आहे का, मानहानी आहे का? अजिबात नाही. आता बघा, दुसरा स्टेटमेंट सांगतो मी पुढे. पण त्या स्त्रीला 2 मुलं आहेत, पण पुढे लिहिलं बघा मी, पण त्या स्त्रीचं लग्न झालं नाही. ओके, त्या स्त्रीचं लग्न झालं नाही. आलं का लक्षात? म्हणजे आता कसं झालं, डेफिमेशन झालं का नाही, त्याची मानहानी झाली का नाही, त्याच्या रेस्पेक्टवर, त्याच्या चारित्र्यावर प्रश्न आला का नाही, म्हणजे अशा स्वरूपाचं जे काही स्टेटमेंट असते ते इनंडोमध्ये येत असते. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.